शिवाजी महाराजांचा अभिमान नाट्यमधून थोडासा गाण्याचा प्रयत्न करतो. नंगी तलवार हो निराना कृष्ण बलसर तळपे हाती नंगी तलवार हो निराना कृष्ण बलसर हर हर करी कपारी हर हर करी कपारी नामस्मरणामुळे तुकोबरांची विधी व्यवस्था प्राप्त झाली, कारण तुकोबरांनी त्या भगवान परमात्म्याला हृदयामध्ये विराजमान केलं होतं. म्हणून एक लक्षात ठेवा, संतांसारखं सदैव का नाही, काही काळ ते त्या भगवान परमात्म्याचे नामस्मरण करायचं, कारण नामस्मरण हेच सर्वस्व आहे. हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणातून सांगतात. आले
आम्ही सदा नाम घोष करतो, सदा कथा कीर्तन करतो, म्हणून आमच्या चित्ताला स्थिर प्राप्त होते, अनुभव प्राप्त होते, आनंद प्राप्त होतो, समाधान प्राप्त होते. जर तुम्हाला हे प्राप्त करायचं असेल तर काय, तर नामस्मरण करा. आम्ही भक्ती प्रेमाचे, शांती प्रेमाचे गोड दागिने धारण केले आहे, म्हणून आम्हाला कसल्या प्रकारची भीती नाही, भय नाही. तुम्ही कशा हो, निर्भय राहो. हा देह कुठे राहतो, काय करतो याची सुद्धा या देहाला आठवण नाही. नामस्मरणामुळे विद्यावस्था प्राप्त होते आणि आम्ही निरूप झालो, नामरूप झालो, ज्ञानरूप. पापही लागणार नाही आणि पुण्यही लागणार नाही. हरिभक्तांनो, शास्त्रात 2 आज्ञा सांगितलेल्या आहे. एक म्हणजे नामाग्नी आणि 2 म्हणजे ज्ञानाग्नी. नामाग्नी म्हणजे नाम करता करता नाममय बनणं ह्याला म्हणतात नामाग्नी, आणि ज्ञानाग्नी म्हणजे ज्ञान मिळता मिळता ज्ञानमय बनणं ह्याला म्हणतात ज्ञानाग्नी. तुकोबराय म्हणतात की आम्ही दोन्ही आज्ञा प्राप्त केलेला आहे, म्हणून आम्हाला कसल्या प्रकारचा पापही लागणार आणि पुण्यही लागणार नाही. हरिभक्तांना शेवटी एवढेच सांगेल, नाम संकीर्तन साधन सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. त्या प्रकारे या अभंगाचं चिंतन मी सांगितलेलं आहे. आज माझे कीर्तन ऐकण्यासाठी हरिभक्त परमपूज्य विशालजी महाराज इगतपुरीकर यांनी माझे कीर्तन ऐकण्याला वेळ काढले, त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आज मला सर्व गायक वादक मंडळी मला सुंदर अशी साथ करून मला सामावून घेतलं, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे विनेकरी बाबा, सर्व पाहुणे मंडळी, माझा परिवार आणि सर्व स्वतः मंडळी, तुम्ही माझे कीर्तन मन लावून ऐकलं म्हणून त्यांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतो. ज्यांना माझं कीर्तन ऐकलं हात वरती करा. थँक्यू. असाच आशीर्वाद मला राहू द्या, कारण तुमच्या आशीर्वादाची मला गरज आहे. एवढं बोलून माझी कीर्तन रूपी सेवा पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून माझ्या कीर्तनाला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर